धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले 10 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या सोयाबीन, ऊस आणि इतर पिकासह पालेभाज्यांचंही नुकसान आहे। शेतकऱ्यांनी पेरलेली मेथी, कोथिंबीर, शेपूच्या शेतात पाणी लागल्यानं पालेभाज्या खराब झालेल्या आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। शेतकऱ्याच्या पालेभाज्या असतील, सोयाबीन असेल, ऊस असेल, इतर पिकाचं आता शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। आता मी उभा आहे या शेतकऱ्याच्या मेथीच्या प्लॉटमध्ये। तुम्ही पाहू शकता की या मेथीचं पावसानं कसं अतोनात नुकसान झालंय। शेतकऱ्यांना मोठा खर्च करून या शेतात 1 एकरवर मेथी पेरली होती, मात्र या सतत चालू असलेल्या पावसानं शेतकऱ्याच्या मेथीच्या पिकात पाणी साठून मेथी पूर्ण जागेवर जळून गेल्याचं चित्र तुम्ही पाहू शकता। आता माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल दादा, काय नेमकी परिस्थिती आहे? हे सततच्या पावसामुळं खूप नुकसान झालेलं आहे माझं। आणि मी वैयक्तिक मेथी पेरलेली होती 1 एकर, त्याला 20-25 हजार रुपये खर्च केलेला आहे या मेथीला। आणि ह्या शेतातनं एक 20-25 रुपयाची मेथी सुद्धा मला उत्पन्न मिळालेलं नाही, खायला सुद्धा मेथी नाही। सध्या एवढी पावसामुळं सततच्या मेथी सगळी करपून गेलेली आहे। आणि सध्या शेतकऱ्याचं मन स्वतः माझं वैयक्तिक सुद्धा भरपूर नुकसान झालेलं आहे। एवढं की मेथीचं काहीतरी 4 पैसे होतील, काहीतरी थोडंफार कर्ज फिटेल आणि शाळेत मुलांच्या शिक्षणाला काहीतरी थोडी फीस भरता येईल ह्या उद्देशाने मेथी केलेली होती। पण ह्यातनं 1 रुपया मला मिळालेला नाही। त्यामुळं आता ही कर्ज फेडायचं कसं, लेकराचं शिक्षण कसं करायचं, यामुळं शेतकरी सध्या सगळ्या संकटात आहे। तर 20 ते 22 हजार रुपये खर्च करून हाती काहीच न लागण्यानं आता या शेतकऱ्याच्या पुढील संकटात वाढ झालेली आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।